हा आहे काळभैरवनाथांच्या सोनारी देवस्थानावरील खास वृत्तांत. पण उस्मानाबाद जिल्ह्यातलं हे सोनारीचं मंदिर इतकं खास का आहे माहितीये? हे बघा, हे फक्त लाखो लोकांचं श्रद्धास्थान नाहीये, तर कित्येक कुटुंबांसाठी त्यांचं कुलदैवत आहे. म्हणजे काय, तर पिढ्यानपिढ्या ज्याला पूजलं जातं ते दैवत. चला तर याबद्दलच्या 3 खास गोष्टी पटकन जाणून घेऊया. तर पहिली गोष्ट ती आहे या मंदिराची पौराणिक कथा. असं म्हणतात की याच ठिकाणी काळभैरवनाथांनी सुवर्णासूर नावाच्या राक्षसाला संपवलं आणि योगेश्वरी देवीशी लग्न केलं. म्हणजे बघा, हे ठिकाण फक्त मंदिर नाही, तर एका मोठ्या विजयाचं आणि एका मंगल सोहळ्याचं प्रतीक आहे. आता दुसरी गोष्ट, आणि ही तर खूपच इंटरेस्टिंग आहे, या मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व. हे फक्त एक साधं पूजास्थळ नाहीये, तर हे नाथ संप्रदायाच्या महान योगी परंपरेशी जोडलेलं एक महत्त्वाचं केंद्र आहे बरं का. त्यामुळे या जागेला एक वेगळंच सांस्कृतिक महत्त्व प्राप्त होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा सगळा इतिहास आजही तितकाच जिवंत आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे दरवर्षी चैत्र महिन्यात होणारी इथली यात्रा. या यात्रेत होणारा तो विवाह सोहळा आणि रथोत्सव, हे फक्त उत्सव नसतात, तर ते या देवस्थानाचा तो सगळा जुना वारसा आजही जपून ठेवतात. थोडक्यात सांगायचं तर सोनारीचं काळभैरवनाथ मंदिर हे पौराणिक कथा, ऐतिहासिक वारसा आणि जिवंत परंपरा यांचा एक अनोखा संगम आहे.